नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना लॉर्ड कर्झन हा असा एक विषय आहे जो आपण अजिबात टाळू शकत नाही. आजच्या या विश्लेषणात आपण याच लॉर्ड कर्झनच्या अतिशय कार्यक्षम पण तितक्याच वादग्रस्त अशा व्हाईसरॉय पदाच्या कारकिर्दीची एकदम सविस्तर उकल करणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. परीक्षेच्या दृष्टीनं आपण हा संपूर्ण विषय 6 सोप्या विभागांमध्ये विभागला आहे. कर्झनचा परिचय, त्याचं समिती प्रशासन, कृषी आर्थिक सुधारणा, शिक्षण पुरातत्वविषयक निर्णय, अतिशय महत्त्वाची अशी बंगालची फाळणी आणि शेवटी त्याचा अस्त. हे असेच क्रमाने लक्षात ठेवा, म्हणजे रिव्हिजन करायला खूप सोपे जाईल. तर जानेवारी 1899 मध्ये लॉर्ड कर्झन भारताचा व्हाईसरॉय म्हणून आला. हा माणूस अत्यंत स्वतंत्र विचारांचा आणि प्रचंड अभ्यासू प्रशासक होता. तुम्हाला एक विशेष गोष्ट माहिती आहे का? या सर्वोच्च पदावर येण्यापूर्वीच त्याने भारताला तब्बल 4 वेळा भेट दिली होती. म्हणजे इथल्या परिस्थितीची त्याला आधीपासूनच पक्की जाण होती. आता त्याचा हा प्रशासकीय प्रवास बघा. 1899 मध्ये भारतात आगमन, 1904 पर्यंत अनेक मोठे कायदे संमत केले आणि 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या वादळात तडकाफडकी राजीनामा. त्याचा हा कामाचा वेग आणि घटनांचा क्रम परीक्षेसाठी अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. प्रशासन हे चिखलात डुंबळणारा म्हशीसारखे आहे. कितीही ढोसले तरी ते ढिम्मच राहते. हे कर्झनचं सुप्रसिद्ध वाक्य आहे. यावरून आपल्याला काय समजते? तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाचा संथ कारभार बघून तो अक्षरशः वैतागला होता. त्याला या सिस्टीममध्ये अतिशय वेगाने आणि आमूलाग्र बदल हवे होते. आणि याच अधीरतेतून त्याने एका नवीन पर्वाची सुरुवात केली, ज्याला आपण समिती प्रशासन म्हणतो. प्रशासनाला वेग देण्यासाठी कर्झनने काय केलं तर भारतात आल्या आल्या तब्बल 12 नवीन विभाग आणि विविध समित्यांची धडाधड स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, हे कोष्टक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जोड्या लावा प्रश्नांसाठी हे अगदी तोंडपाठच असायला हवे. 1901 मध्ये दुष्काळ निवारणासाठी मॅकडॉनल्ड्स समिती, 1902 मध्ये पोलीस सुधारणांसाठी फ्रेझर समिती आणि विद्यापीठांसाठी रॅली समिती, तर 1903 मध्ये रेल्वेसाठी रॉबर्टसन समिती. हे नक्की नोट डाऊन करून घ्या. आता आपण त्याच्या कृषी आणि आर्थिक सुधारणांकडे वळूया. 1899 आणि 1900च्या दरम्यान पडलेला भीषण दुष्काळ आणि आर्थिक मंदीनंतर कर्झनने शेती आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी काही अतिशय आक्रमक धोरणे राबवली. ही धोरणे अगदी बारकाईने पहा. त्याने 1899 मध्ये भारतीय चलन कायदा संमत करून सुवर्ण प्रमाण स्वीकारले. त्यानंतर 1900 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नयेत म्हणून पंजाब जमीन हस्तांतरण कायदा आणला. पुढे 1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायदा करून शेतकऱ्यांना स्वस्त कर्जाची सोय केली. शिवाय मिठावरचा करही कमी केला. हे सगळे रिफॉर्म्स परीक्षेच्या दृष्टीने एकदम IMP आहेत. आता हा 6000चा आकडा बघा. कर्झनच्या पायाभूत सुविधांच्या कामांची व्याप्ती केवढी अवाढव्य होती हे यावरून स्पष्ट होते. त्याच्या अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत भारतात तब्बल 6000 मैल लांबीचे नवीन रेल्वे मार्ग बांधले गेले. विचार करा, तो कामाचा वेग किती प्रचंड असेल. यानंतर वळूया शिक्षण आणि पुरातत्व विभागाकडे. इथे आपल्याला कर्झनच्या व्यक्तिमत्वातला एक मोठा विरोधाभास दिसेल. त्याला भारताच्या प्राचीन वारशाबद्दल प्रचंड आदर होता, पण त्याचवेळी इथल्या उच्च शिक्षणावर मात्र त्याला कडक सरकारी नियंत्रण हवे होते. रॅली आयोगाच्या शिफारशींवरून त्यांनी 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा संमत केला आणि शिक्षण महासंचालक हे नवीन पद तयार केले. आता त्याचं अधिकृत कारण होतं शिक्षणाचा दर्जा सुधारणे, पण विद्यापीठांवरील सरकारी हस्तक्षेप इतका वाढला की भारतीयांनी याला एक अत्यंत प्रतिगामी आणि संकुचित पाऊल मानले. पुरातत्व विभागाच्या बाबतीत हा 61,000 रुपयांचा आकडा खूप रंजक आहे. भारतासारख्या ऐतिहासिक देशातील वारसा जतन करण्यासाठी ब्रिटिश सरकार वर्षाला फक्त 61,000 रुपये खर्च करते हे बघून कर्झन प्रचंड संतापला होता. तो तर उघडपणे म्हणाला होता की जर हा देश जर्मनीच्या ताब्यात असता तर त्यांनी यावर लाखो रुपये खर्च केले असते. आणि याच तळमळीतून त्याने पुरातत्व विभागाचे पूर्णपणे पुनरुज्जीवन केले. 1904चा प्राचीन स्मारक संरक्षण कायदा संमत केला आणि जॉन मार्शल या ख्यातनाम तज्ज्ञाची महासंचालक म्हणून नेमणूक केली. तुम्हाला माहितीये, ताजमहालचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्याने खास इराणहून दिवे आयात केले होते. आता आपण येतोय या विश्लेषणातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक टप्प्यावर. 5 जुलै 1905 रोजी जाहीर झालेली बंगालची फाळणी. परीक्षेसाठी हा टॉपिक सर्वात क्रिटिकल आहे. आपल्याला फाळणीचे दोन्ही पैलू तटस्थपणे समजून घ्यावे लागतील. ब्रिटिशांनी दिलेले अधिकृत कारण काय होते तर बंगालसारख्या अभाढ्य प्रांताचा प्रशासकीय कारभार सोयीचा करणे.
पण खरा राजकीय हेतू काय होता? तर पूर्व बंगालमध्ये मुस्लिमांना आणि उर्वरित बंगालमध्ये हिंदूंना बहुसंख्य करून हिंदू मुस्लिम फूट पाडणे. यातून त्यांना वाढत्या राष्ट्रीय चळवळीचा कणाच मोडून काढायचा होता. या निर्णयाचा परिणाम काय झाला तर संपूर्ण भारतात वंगभंग किंवा स्वदेशी चळवळीचा भडका उडाला. हा केवळ काही लोकांचा राग राहिला नाही, तर त्याचे रूपांतर एका अभूतपूर्व देशव्यापी सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रतिकारात झाले. लोकमान्य टिळक आणि इतर तत्कालीन नेत्यांनी लोकांच्या या रागाचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करून घेतला. परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वराज्याची मागणी एकदम केंद्रस्थानी आली. खऱ्या अर्थाने या एका घटनेने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची दिशा आणि गती कायमची बदलून टाकली. प्रशासनावर एवढा मोठा ठसा उमटवूनही लॉर्ड कर्झनच्या या व्हाईसरॉय पदाचा शेवट मात्र अत्यंत अचानक आणि कटू झाला. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कर्झनची गच्छंती कोणत्या भारतीय असंतोषामुळे झाली नाही, तर ती ब्रिटिश प्रशासनातील अंतर्गत सत्तासंघर्षामुळे झाली. लष्करी प्रशासनाच्या अधिकारांवरून तत्कालीन सरसेनापती लॉर्ड किचनर यांच्यासोबत त्याचा तीव्र वाद झाला. शेवटी ब्रिटिश सरकारने किचनरला पाठिंबा दिला आणि कर्झनला 1905 मध्ये राजीनामा देऊन इंग्लंडला परतावे लागले. पुढे 1911च्या दिल्ली दरबारात किंग जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी जरी अधिकृतपणे रद्द केली असली तरी तोपर्यंत जे राजकीय नुकसान व्हायचे ते होऊन गेले होते. विभाजनाची जी बीजे कर्झनने रोवली होती ती कायमची रुजली होती, ज्यातूनच भारताचा स्वातंत्र्याकडे जाणारा प्रवास अधिक वेगवान झाला. म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. 1905 मध्ये नकाशावर ओढलेली प्रशासकीय विभागणीची एक साधी रेघ खरोखरच एका संपूर्ण उपखंडाचे भवितव्य ठरवू शकते का? एका माणसाच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचा अट्टाहास एका पूर्ण साम्राज्याला कसे तडे दिले, हा नक्कीच अभ्यासण्यासारखा आणि विचार करायला लावणारा विषय आहे, नाही का? अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.